ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गुरुदेव दत्त सिद्धांत अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सिद्धनाथ कल्पतरु शंकर महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम्। हरि ओम। भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचं स्थान आणि वरवर सोपी वाटणारी पण कलियुगाला अत्यंत अनिवार्य अशी भक्ती, तिच्या शास्त्राचा थोडासा आपण अभ्यास करत आहोत। एक प्रश्न प्रत्येक विचार करणाऱ्या साधकाला पडावा, आणि तो म्हणजे माझं नेमकं अस्तित्व, माझा जगाशी असणारा संबंध आणि या जगाच्या उत्पत्तीचं कारण। भले कुतूहलापोटी का असेना, पण जिज्ञासुत्व यावं, आणि या जिज्ञासुत्वाचं येणं म्हणजेच त्याबद्दल विचार करणं, हे सत्वगुणाचं द्योतक आहे। विश्व निर्माण कशासाठी झालं हा प्रश्न आपल्याला भेडसावत नाही, पण त्याचा विचार झाला पाहिजे। कारण विश्वाची व्यवस्था लागली की माझी व्यवस्था लागण्याची शक्यता आहे, किंवा माझी व्यवस्था लागली की विश्वाची व्यवस्था लागण्याची शक्यता आहे। जीव, जगत आणि जगदीश या त्रिकोणाच्या तीन बिंदूंचा एकामेकाशी असणारा संबंध, ज्याला संबंध ज्ञान असं भक्तिशास्त्रात म्हणतात। गौडीय संप्रदायामध्ये संबंध ज्ञानाला खूप महत्व दिलेलं आहे। कृष्णाचं आणि माझं नातं नेमकं काय आहे? कपोल कल्पित व्यक्ती असा गैरसमज असणारे असंख्य जीव आहेत कृष्णाच्या बाबतीत। आणि याचं दुसरं टोक म्हणजे मीच कृष्ण, अहम ग्रह भावना, हे त्याचं दुसरं टोक आहे। मग प्रचंड त्रासानी दुःखानी भरलेलं हे जे विश्व आहे, हे खरं म्हणजे एक रमणीय स्थळ आहे। ऐकायला थोडस विचित्र वाटेल, पण जग हे प्रचंड रमणीय स्थळ आहे। रमणीय असणं कारण ते रामाचं आहे। रमन्ति यत्र यस्य आयनः रमणीयम, अशा या रामाचं रमणीय असं हे विश्व आहे। मग आज ते माझ्या इतक्या दुःखाला का कारणीभूत झालं? मी जर रामाच्या विश्वामध्ये असेन, मी जर श्रीकृष्णाच्या सृष्टीचा भाग असेन, तर मला दुःख व्हायचं काहीच कारण नाही। कारण मी श्रीकृष्णाच्या सृष्टीचा म्हणजेच त्याच्या शक्तीचा जर भाग असेन, तर श्रीकृष्णाचा अंश दुःखी कसा असू शकेल?
पण वास्तविकता अशी आहे की दुःख आहे, किंबहुना दुःखाने आपण भारून गेलेलो आहोत. मग या रमणीय स्थळाचा, या रमणीय अरण्यामध्ये ही इतकी हिंस्त्र श्वापद आपल्याला येऊन का त्रास देतात? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ही जी श्वापद आहेत ती आपल्या शरीरावर हल्ला करून दुःखरूपी रक्त का बाहेर काढतात? याचा विचार करणारे जे काही थोडे आहेत ते त्यांच्या पूर्व सुकृतानुसार या जंगलाचा पूर्ण अभ्यास करून या जंगलाची रमणीयता आणि श्वापद या दोन्हीचाही त्याग करून जे पुढे जातात, जे या सृष्टीचा भाग बनण्याच्या ऐवजी या सृष्टीच्या बाह्य स्वरूपामध्ये, अव्यक्त स्वरूपामध्ये लीन होऊन जातात, ते ज्ञानमार्गी असतात. जे याच रमणीय स्थळाचं व्यवस्थित निरीक्षण करून जीव म्हणून माझ्या उपाधीचा नेमका उपयोग समजावून घेऊन जे सतत या विश्वाचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात ते कर्मयोगी असतात. या विश्वाचा सखोल, या अरण्याचा सखोल अभ्यास करून या अरण्याच्या रचनेचा अभ्यास करून त्या रचनेच्या ज्ञानाचा फायदा घेऊन जे अरण्य उल्लंघून जातात ते राजयोगी असतात. पण या सर्वांमध्ये श्रेष्ठ म्हणजे या अरण्याचा अभ्यास करून त्याच्या रमणीयतेचा नेमका शोध घेऊन त्याच अरण्याचं रूपांतर श्वापद विरहित रमणीयतेमध्ये करून जे श्रीकृष्णाच्या सृष्टीमध्येच श्रीकृष्णाचं नाव घेत राहतात ते भक्तिमार्गी असतात. श्रीकृष्णांनी तयार केलेल्या सृष्टीमध्ये श्रीकृष्णाचा अंश जसा असावा तशा पद्धतीनं जो राहतो त्याला हे विश्व श्रीकृष्णाचं अंदन वाटतं. अत्यंत आल्हादामध्ये, आनंदामध्ये श्रीकृष्णाच्या सृष्टीमध्येच तो रमून जातो. किंबहुना श्रीकृष्णाला आवाहनी करतो की हे श्रीकृष्णा, मला तुझ्या सृष्टीच्या बाहेर काढू नकोस, मला अव्यक्तामध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही, म्हणून मी तुला केवल दत्त या नावाने जरी हाक मारली असली तरी तू असा गैरसमज करून घेऊ नकोस की मी केवली बनण्याचा प्रयत्न करतो. मला तुझ्या सृष्टीतच राहायचंय. आणि म्हणून असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असोनी संसारी असं ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटलेलं आहे. आणि म्हणून या परमेश्वराच्या सृष्टीचं स्वरूप समजावून घेऊन त्याच्या रमणीयतेचा, आल्हादतेचा उपभोग घेता घेता याच सृष्टीमध्ये रममान होण्याचं जे शास्त्र आहे ते भक्तिशास्त्र आहे. आणि त्या शास्त्राचे, त्या भक्तीचे दोन प्रकार, 4 अंग आणि 9 मार्ग आहेत. 2 प्रकार आहेत, उत्तमा भक्ती आणि गौणी भक्ती. संत मीराबाई, वल्लभाचार्य, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज उत्तमा भक्तीचे लक्षण. गौणी भक्ती अजूनही श्रीकृष्ण माझ्यापासून दूर आहे असं वाटून त्याच्याबद्दलची रती वाढवण्याचा प्रयत्न करणारे, नियमांनी शास्त्रानुसार भक्ती करणारे, वैधा भक्ती करणारे, ज्यांची भक्ती आसक्तीचा उंबरा ओलांडून प्रेमामध्ये रूपांतरित झालेली नाही, असे सगळे हे गौणी भक्तीमध्ये मोडतात.
पराभक्ती, उत्तमा भक्ती आणि गौणी भक्ती किंवा वैदी भक्ती असे दोन प्रकार. आत्मभक्ती, ईश्वर भक्ती, इष्टदेवता भक्ती आणि गुरु भक्ती अशी 4 अंग आहेत भक्तीची. आत्मभक्ती ही नवविधाच्या आत्मनिवेदन भक्ती बरोबर जुळते. ईश्वर भक्ती ही सगुण निराकाराची पूजा आहे. इष्टदेवता भक्ती ही सगुण साकाराची पूजा आहे. आणि श्री गुरु भक्ती ही सगुण साकार जिवंत परिचित अशा सद्गुरु मूर्तींची पूजा आहे. 2 प्रकार भक्तीचे सांगितले, 4 अंग सांगितली आणि 9 मार्ग आहेत, ज्याला नवविधा भक्ती असं म्हणतात. एक एक मार्गाने श्रीकृष्णाच्या दर्शनापर्यंत पोचता येतं आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी नवविधा भक्तीचा मार्ग अवलंबल्यानंतर एक भक्ती दुसऱ्या भक्तीमध्ये कशी मिसळून जाते हे भक्ताला कळत सुद्धा नाही. अशा या नवविधा भक्ती मार्गामध्ये प्रथम मार्ग म्हणजे श्रवण आहे. काना वचनाचे भेटी. एखादी वस्तू फार सहज मिळाली त्याचं कौतुक वाटत नाही. कानावर विठ्ठलाचं नाव, कानावर भगवान श्रीरामांचं नाव, कानावर कान्हाचं नाव, श्रीकृष्णाचं नाव येणं ही आपण समजतो इतकी सोपी गोष्ट नाहीये. असंख्य जन्मानंतर काकतालव्य न्यायाने पापपुण्याची समसमान वृद्धी झाल्यानंतर अशा दुर्मिळतेतून येणारा नरदेह, या नरदेहामध्ये सर्व अवयव शाबूत असणे, असे शाबूत असलेली इंद्रिय घेऊन आलेला नरदेह अशा ठिकाणी जन्माला येणे की ज्या ठिकाणी भक्तीची पताका प्रचंड वेगाने लहरत आहे. जगामध्ये, विश्वामध्ये नर म्हणून जन्माला यावं आणि ब्रह्मावर्तामध्ये किंवा भारत भूमीमध्ये जन्म घ्यावा ही किती पुण्याची गोष्ट आहे हे आपल्या देशाला दूषण देणाऱ्या लोकांना कळणार नाही. आर्थिक वित्त मोजणाऱ्या कलियुगातील लोकांना ज्या मातीच्या सुगंधातून विठ्ठलाचा नाद ऐकू येतो त्या मातीमध्ये जन्म होणे ही किती भाग्याची गोष्ट आहे हे करंट्यांना कळणं शक्य नाही. पण ज्यांच्या कानावर विठ्ठलाचं नाव सुद्धा पडलेलं नाही त्याही पेक्षा पापी जर कोण असेल तर ज्याचा अमृताच्या कुंभाशेजारी जन्म झाला आणि जो पाण्यासाठी वनवन फिरतो त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणी नाही. म्हणून आर्यावर्तामध्ये जन्माला येऊन, महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्माला येऊन तुकाराम महाराज, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव यांच्या चरण धुलीनी पवित्र झालेल्या भूमीच्या आसपास जन्माला येऊन श्री दत्तगुरूंच्या स्थानाच्या जवळ असून ज्याच्या मनामध्ये भक्तीचा भाव उदयाला येत नाही त्याच्यासारखा करंटा तोच. हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी, ऐसे प्रकारचे पाहता जन, ते जितची प्रेत समान. संत त्याला प्रेत म्हणतात, जिवंत प्रेत. आणि म्हणून श्रवणाला महत्व देण्याचं कारण असं आहे, ज्याच्या कानावर, ज्याच्या कर्णरंध्रांवर परमेश्वराचं नाव एकदा आल्यानंतर जो भाव मनामध्ये उद्दीपित होतो त्या भावानी
अपूर्व असा संस्कार होतो. या अपूर्व संस्कारालाच पुण्य संस्कार असं म्हणतात. संतांचं वचन आहे, कानावर पडलेला परमेश्वराचा शब्द पुण्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, मोजता येणार नाही इतकं पुण्य हरीच्या नावामध्ये आहे असं ज्ञानदेव सांगतात. माऊली भक्तीचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि माऊलीची हमी आहे आणि हुकूम पण आहे. हरीच्या नावाच्या श्रवणाने अपूर्व असा पुण्य संस्कार होतो. याचाच अर्थ एक एक नाव एकदा एकदा घेतलं किंवा ऐकलं की सत्वगुणाची वृद्धी होते आणि सत्वगुणाची वृद्धी करणं हेच साधनेचं उद्दिष्ट आहे. कोणतीही साधना असो, सत्वगुणाचा परिपोष करणे, त्यालाच दुसरं नाव चित्त शुद्धी किंवा अंतःकरण शुद्धी असं आहे. याचाच अर्थ राम नाम अंतःकरण शुद्ध करण्याचं काम करतं. आणि नुसतं करतं असं म्हणून संत थांबलेले नाहीत, वैरत्वाच्या भावनेने केलं तरी सुद्धा होतं. म्हणून जे भक्तीचे 4 प्रकार सांगितले, अंग सांगितली, इष्टदेवता, ईश्वर, आत्मभक्ती, त्याचप्रमाणे वैरभक्ती नावाचे सुद्धा एक अंग मानलं जात. शिशुपालांनी, कंसांनी वैरत्वाच्या भावनेने कृष्णाचं नाव घेतलं, त्यांना जर त्याचा फायदा झाला तर श्रद्धेने घेतलेल्या नावाचा फायदा होणार नाही असा केवळ मूर्खच बोलू शकतो. कारण याला संतांनी ग्वाही दिलेली आहे. परमेश्वराची ग्वाही नसली तरी चालेल, पण संतांची ग्वाही असेल. जर उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये आणि तुकाराम महाराजांमध्ये युद्ध झालं तर तुकाराम महाराजांचं जे ठरलेलं आहे, कारण संत त्या पातळीला असतात. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, आणि कानी व्हावा भारमाथा. आणि म्हणून श्रवणाने काय होतं तर श्रवणाने विश्वाबद्दलची आपली संकल्पना बदलून जाते. ज्या विचारांनी मी या संसारामध्ये वावरतो तो विचारच मुळात चुकीचा आहे याची जाणीव होते. अन्यथा सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बुद्ध तत्वज्ञानाची जी 4 आर्य सत्य आहेत त्यातलं पहिलंच सत्य असं आहे की जग हे दुःखाने भरलेलं आहे. इतका थोर अवतार काय सांगून गेला, जग दुःखाने भरलेलं आहे. याचाच अर्थ अंधाराने भरलेला आहे. मग या अंधारामध्ये मी प्रकाश शोधणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे की नाही? जर जग दुःखाने भरलेलं आहे तर तिथं सुखाचा कसा आपल्याला पाड लागेल? याचाच अर्थ माझ्या समजण्यामध्ये सगळं उलट झालेलं आहे. म्हणून मी ज्याला सुख समजतो ती दुःखाची उत्पत्ती आहे. मी ज्याच्यासाठी दुःख करतो ते दुःख करण्यासारखं नाही आहे. ज्याला मी रात्र समजतो तो संतांचा दिवस आहे. ज्याला मी दिवस समजतो ती संतांची रात्र आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. हा जो श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये त्याचा अर्थ असा आहे की जिथे संत जागे असतात तिथे आपण झोपलेलो असतो आणि जिथे ते झोपलेले असतात तिथे आपण जागे असतो. आणि असं असल्यामुळेच कबीर महाराज आपल्याला सांगतात, तेरा मेरा मनवा कैसे एक होई रे, तू कहता कागज की लेखी, मैं कहता आखन की देखी. अरे मी प्रत्यक्ष आत्मानुभव, प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे माझं म्हणणं वेगळं आहे. तुझं आणि माझं म्हणणं कसं एक होईल? कारण तू
उपाधियुक्त जीव माया अवच्छिन्न अवतरण अंतःकरणातून बोलतोयस. मी मुक्त आत्मतत्वाच्या श्रीकृष्ण दर्शनाच्या भूमिकेतून बोलतो. या दोन भूमिका छाया आ तपोहो, सावली आणि सूर्यप्रकाश हे कधीच एकत्र येऊ शकत नाही. तसं तू आणि मी एकत्र कसे येणार? आणि याचं कारण म्हणजे अनंत जन्माच्या संस्कारांनी झालेले ज्या वासना आहेत, त्या वासनेमुळे तुला काहीतरी करावंसं वाटतं. तू जे जे काही करतोस त्याच्यातून अदृष्टाची निर्मिती होते, पापपुण्याची निर्मिती होते. अदृष्ट निर्मितीमुळे तुला कर्मफलाच्या प्राप्तीसाठी वासनेच्या पोटी परत जन्म घ्यावा लागतो. परत तू वासना करतोस. हे सगळं बघून कबीरांचं हृदय अगदी द्रवून जातं आणि म्हणून ते म्हणतात, चलती चाकी देख के दिया कबीरा रोय, दुई पाटन के बीच में साबुत बचाना कोय. पूर्वकर्म आणि क्रियमाण कर्माची फल, फल कर्म, फल कर्म, वासना कर्म फल, संस्कार वासना कर्म फल, असं हे जातं असंख्य वर्ष चालू आहे. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, फक्त तू ऐक रे, कानावर तुझ्या पडू दे. म्हणून प्रत्येक कबीरांचा दोहा शेवटी संपतो कशानी? साखी असो, रमैनी असो, दोहा असो, कबीरांची पंक्ती जेव्हा संपते तेव्हा ते म्हणतात, कहत कबीरा सुनो भाई साधो, सुनो. कुणाला ऐकायला सांगतात? सुनो भाई साधो. ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याला ऐकायला सांगतात. म्हणजे ऐकण्यासाठी चित्तशुद्धीची गरज आहे. सुनो भाई साधो. संस्कृत शब्द साधू म्हणजे वाकडं नसणारा, वक्र नसणारा, वक्रांगी नसणारा, सरळ. त्याचं चित्त अंतःकरण शुद्ध आहे, त्याला श्रवणाचा अधिकार येतो. किंबहुना श्रवणाचं फळ जितकं चित्त अंतःकरण शुद्ध तितकं लवकर मिळतं. आणि एकदा हे झालं की समर्थांनी ग्वाही दिलेली आहे, क्रिया पालटे तात्काळ. म्हणून श्रीकृष्णाच्या गुणानुवादांचा श्रवणाने आनंद घेणे म्हणजेच आपल्या जीवनातलं अमंगल नष्ट करणे. नाम रूप गुण लीलामय शब्दानाम श्रोत्र स्पर्श श्रवणम. या श्रोत्रांचा भगवंताच्या नामाशी, रूपाशी, गुणाशी आणि लीलांशी स्पर्श घडवणे शुद्ध चित्तपूर्वक, एकाग्रतापूर्वक. कारण एकाग्रता शुद्ध चित्ताशिवाय शक्य नाही, आणि शुद्ध चित्त असेल तरच एकाग्रता होते. म्हणून श्रवणासाठी शुद्ध चित्त महत्वाचं. आणि शुद्ध चित्तासाठी आशा, स्पृहा, इच्छा संपल्या पाहिजेत. विहाय कामान्यः सर्वः पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकार सशांतिम अधिगच्छति. निर्ममो निरहंकार. जोपर्यंत चित्त शुद्धी नाही तोपर्यंत श्रवणाचं फळ म्हणावं तसं मिळत नाही. याचा अर्थ श्रवण करू नये असं अजिबात नाही. अत्यंत दुष्टातल्या दुष्ट माणसाने सुद्धा कानावर भगवंताचं नाव पडू द्यावं. कारण भगवंताचं नाव कानावर पडणाऱ्या ठिकाणी आपण असणे हेच पुण्याईचं द्योतक आहे. भागवतामध्ये 5व्या स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये श्री ब्राह्मणांनी रघुगुणाला एक श्लोक सांगितलाय. यत्र उत्तम श्लोक गुणानुवादः प्रस्तूयते ग्राम्य कथा विधातः निषेव्यमानो अनुदिनं मुमुक्षो मती सतीं यच्छति वासुदेव. श्रीहरीच्या उत्तम गुणवर्णन असणाऱ्या कथा कधीच ग्राम्य होऊ शकत नाहीत. फार महत्वाचा हा विषय आहे.
ग्राम्य म्हणजे भगवंताची ग्राम्यता होईल अशी कोणतीही हेटाळणी कथेच्या नावाखाली करू नये. आपल्याकडे तमाशामध्ये कृष्णाची किसना या नावाने जे काही अवहेलना केली जाते, हा घोर विष्णू अपराध आहे. श्रीकृष्णाची भक्ती झाली नाही तर एक वेळ चालेल, पण श्रीकृष्णाची अवहेलना आपण पाहिलेलं आहे. महाप्रभू चैतन्य महाराजांना सुद्धा त्यांच्या आईला क्षमा करता आली नाही, कारण चुकून त्यांच्याकडून एका वैष्णवाबद्दल एक वाईट शब्द तोंडातून गेला होता. म्हणून श्रीहरीचं उत्तम गुणवर्णन करावं आणि कधीही ग्राम्यता त्याच्यामध्ये आणून देऊ नये. या उलट निषेव्यमानो अनुदिनं मुमुक्षो, प्रतिदिन वासुदेव कथा करणारा मुमुक्षी सुद्धा मोक्ष अपेक्षा सोडतो. भक्तीचं वैभव पहा कसं आहे. जर एखाद्या मुमुक्षूंनी वासुदेव कथा श्रवण केली तर त्याची मोक्ष अपेक्षा संपते. किंबहुना भक्तिशास्त्र इतकं उच्च आहे की मोक्षाच्या इच्छेला हीन लेखलं गेलेलं आहे. म्हणून मुमुक्षता इच्छा रहित बुद्धीला सतीमती असं म्हणतात. म्हणून जीवा गोस्वामी जेव्हा श्रीकृष्णाला आराधना करतात तेव्हा म्हणतात, श्रीकृष्णा, मला चुकून मुमुक्षत्वाची इच्छा आहे असं तुला वाटेल बरं का, पण माझी मती आता सतीमती झालेली आहे. सतीमती असेल तर मुमुक्षत्वाची सुद्धा इच्छा राहत नाही. कारण मुमुक्षत्व कशासाठी मुमुक्षत्व? श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये जर माझी राहायची इच्छा असेल, मला या प्रकारचं विशिष्ट अद्वैत जे आहे ते प्रिय आहे. कृष्णाचा सखा, कृष्णाचा दास, कृष्णाची पत्नी या नात्यांनी जर मला राहायचं असेल तर मुमुक्षता कशासाठी? आणि म्हणून श्रीकृष्णाचं वर्णन ग्राम्य भाषेमध्ये करू नये. आणि श्रवणामधला शेवटचा भाग म्हणजे श्रीकृष्णांच्या, भगवान रामांच्या, गुरु दत्तात्रयांच्या लीलांचं श्रवण करावं. गुरुचरित्राचं महत्व महाराष्ट्रीय लोकांना सांगण्याची द्वारा गरज नाही. गुरुचरित्राची ताकद इतकी मोठी आहे की श्री गुरुचरित्र ज्यांनी सतत श्रवण केलेलं आहे, प्रत्यक्ष भगवान श्री दत्तात्रय त्याच्या सर्व योगक्षेमाची काळजी वाहतात. याला अपवाद नाही. अक्षम्य अपराध केलेला सुद्धा गुरुचरित्राच्या श्रवणाने पवित्र होऊन जातो. म्हणून गुरुचरित्र असो, श्रीकृष्ण लीला चरित्र असो, भागवत असो, रामायण असो, सगळं लीलांचं वर्णन आहे. आणि लीला श्रवणाला कथेचा दर्जा देऊन, कारण कथा हा शब्द सुद्धा संस्कृतमध्ये फार वेगळ्या अर्थाने आणलाय. गोष्ट असा त्याचा अर्थ नाहीये. स्वतः भगवान श्री नारदानी श्रीकृष्ण द्वैपायन व्यासांना विनंती केलेली आहे. भागवतामध्ये पहिल्याच स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. अथो महाभाग भवान अमोघ दृक् शुचि श्रवाः सत्यरतो धृतव्रतः उरुक्रमस्य अखिल बंध मुक्तयोः समाधिन अनुस्मर तद विचेचिष्टतम. हे व्यास महर्षी, नारदांनी विनंती केलेली आहे व्यासांना. काय विनंती केली आहे? एकाग्र चित्ताने हे मुनी भगवानांच्या लीलांचं वर्णन करा. नारदांसारखा नित्य सिद्ध, व्यासांसारख्या जीवनमुक्त नित्य सद्धांना काय विनंती करतोय? भगवानांच्या लीलांचं मला वर्णन करा. म्हणजे ज्ञानाला सुद्धा भगवंताच्या कथा ऐकण्याने ज्ञानोत्तर भक्तीतला आनंद मिळतो. तर मग आम्हा सर्वांना का न मिळवू? म्हणून हरिलीला श्रवण हे करावं. आणि ते कोणाला शक्य आहे? केवळ अहिंसक मृदू हृदयाला ते शक्य आहे.
म्हणून ज्याचं हृदय द्रवीभूत झालेलं आहे, भक्तीचा उद्देशच हृदय द्रवीभूत करण्यासाठी आहे, आणि अत्यंत द्रवीभूत झालेलं हृदय श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. म्हणून चित्त हृदय द्रवता आणण्यासाठी भक्ती ही आच आहे, ही आग आहे. या आगीमध्ये हे चित्त द्रवत. एक छान श्लोक येतो भक्तिशास्त्राच्या संदर्भामध्ये. राजपुत्र चिरंजीव मा जीव ऋषिपुत्रक जीव वा मर साधो व्याध मा जीव मा मर. आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखा श्लोक आहे. राजपुत्रा तू चिरंजीव हो. का चिरंजीव हो? कारण आता तू राजपुत्र आहेस, त्यामुळे जितकी वर्ष जमतील किंवा मिळतील, तुला दिली असतील देवाने तितकी वर्ष तू राज्य कर, कारण याच्यानंतर तुला परलोक नाही. मा जीव ऋषिपुत्रक, हे ऋषिपुत्रा तू जगू नकोस, तू लवकर मर, कारण तुला परलोक आहे, इहलोक नाही. जीव वा मर साधो, हे साधू तू जगलास काय आणि मेलास काय, तुला दोन्ही स्थितीमध्ये परमानंद आहे. व्याध मा जीव वा मर, हे व्याधा, व्याध म्हणजे कोण? भक्तिशास्त्रामध्ये जो वैष्णव नाही त्याला व्याध असं म्हणतात. किती निकृष्ट अभक्ताला समजलंय. म्हणून जो वैष्णव नाही असा जो व्याध आहे, व्याध म्हणजे निंदा करणारा. व्याधा तू जगू पण नकोस किंवा मरू पण नकोस, कारण तुला काहीच फरक पडत नाही आणि तुला काहीच मिळणार नाही. म्हणून पुण्याशिवाय हरिकथा श्रवण नाही. जन्मम कर्मम च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. भगवद्गीतेमध्ये ज्ञान कर्म संन्यास 4थ्या अध्यायामध्ये 6वा श्लोक येतो. जन्मम कर्मम च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्वक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. स्वतः भगवान सांगतात, जन्मम कर्मम च मे, माझा जन्म, मी केलेली कर्म ही दिव्य आहेत. स्वतः भगवान सांगतायत. आणि याचं जो श्रवण करतो, एवं यो वेत्ती तत्वतः तत्वा देहम पुनर्जन्म, त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही अर्जुना. ज्यासी आवड हरिनामाची तोची एक बहुशुची. ज्याला हरिनाम आवडायला लागलं तो शुद्ध होत चालला. म्हणून श्रवण करताना लीलांचं श्रवण करावं. जगत सृष्ट्यादी रूप असंही श्रवण लीला असते, त्याचेही श्रवण करता येतं. या श्रवणामध्ये केवळ श्रीकृष्णाच्या, श्रीरामांच्या, गुरु दत्तात्रयांच्या कथा श्रवण कराव्यात इतकंच नाहीये. याबरोबरच त्यांच्या पदाला पोचलेले जे जे संत आहेत त्या संतांच्या कथा सुद्धा श्रवण कराव्यात. म्हणून माऊली, ज्ञानेश्वर माऊलींचे आयुष्य जे आहे त्याचं श्रवण करावं. संतांच्या कथा, संतांची जीवन याचं श्रवण करावं. याच एका उद्देशाने आणि शास्त्र संमत असल्याने आपण आपल्या भक्तिशास्त्राचे जे जे काही निवेदन चालले त्या वेळेला एक एक संतांची ओळख करून घेतोय. वल्लभाचार्यांची झाली, चैतन्य महाप्रभूंची झाली, निंबारकांची व्हायची आहे, रामानुजाचार्यांची अजून व्हायची आहे, कनकदासांची झाली, भद्राचल रामदासांची आपण कथा ऐकली. हे सगळे जरी रामकृष्ण नसले तरी रामकृष्णमय होते. म्हणून कथाश्रवणामध्ये नाम रूप गुण लीलाश्रवण आणि परिकर कथाश्रवण हा 5वा भाग येतो. परिकर म्हणजे परिकार किंवा परिकर म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे नित्य सिद्ध परिकर आहेत. कोण नित्य सिद्ध परिकर आहेत? संत मीराबाई,
रामकृष्ण परमहंस, स्वामी श्री विवेकानंद, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामाचे परिकर आहेत. राम जिथे आहे तिथे हनुमान आहे, तिथे समर्थ आहेत, म्हणून त्यांना नित्यसिद्ध परिकर म्हणतात. त्यांची कथा श्रवण करणे हे सुद्धा श्रवणामध्ये येतं. भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये श्लोक येतो, श्रुतस्य पुंसा सुचिर श्रमस्य नन्वजंसा सुरीभिरीडतः अर्थः तत् गुणानुश्रवणम मुकुंद पादारविंदम हृदयेषु येषां मत. ज्यांच्या हृदयात अनवरत मुकुंद पादारविंद स्फूर्ती होते, त्या सर्व महानुभावांच्या गुणांचा श्रवण करणे हे साध्य फल आहे. म्हणून ज्यांना ज्यांना कृष्ण प्राप्ती झालेली आहे, महाराज स्वामी श्री रामकृष्ण परमहंस महाराजांनी विवेकानंदांना स्पष्ट शब्दामध्ये 1886 या शेवटच्या वर्षी सांगितलं, विवेकानंदा नरेंद्रा, जो पूर्वी राम होऊन गेला, जो पूर्वी कृष्ण होऊन गेला, ते दोघेही इथं आहेत, म्हणून मी राम कृष्ण आहे असं स्पष्टोक्ती करणारे रामकृष्ण, त्यांचं चरित्र वर्णन करणे किंवा ऐकणे म्हणजेच लीलाश्रवण आहे, त्याला पुण्याचा दर्जा आहे. म्हणून संतांची चरित्र जिथे जिथं गायली जातात तिथं तिथं पुण्य प्राप्ती होतेच. म्हणून काही जमलं नाही तरी कान तरी द्यावा. आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाला काही फारसं दिलेलं नाही आहे, भगवंत फक्त कान मागतो, तो त्याचाच आहे, त्याला देण्यात ते तरी काय हरकत आहे सांगा. पण इतकी सुद्धा बुद्धी न होणारे दुर्भागी लोक आहेत. कहत कबीर राम न जा मुख ता मुख धूल भरी. ज्याच्या तोंडात रामाचं नाव येत नाही त्याच्या तोंडामध्ये धूळ भरल्यासारखं आहे. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. अत्यंत चांगली सुंदर वधू घेऊन आला पण नाकच नाही तिला. तस खळामुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. म्हणून ही जी काही परमेश्वराची कथा श्रवण करणारा जो वक्ता आहे, वक्त्यावरचं बंधन आहे बरं का हे. वक्ता जेव्हा कथेबद्दल हरीच्या नामाबद्दल बोलेल तेव्हा ती संधी समजली पाहिजे. परमेश्वराने आपलं नाव आपल्या मुखातून दुसऱ्याला ऐकवण्याची जेव्हा संधी दिली जाते तेव्हा नतमस्तक होऊन परमेश्वराच्या आशीर्वादाबद्दल गदगद होऊन त्याचे शब्द, परमेश्वराचं नाव हे अमृतामध्ये घोळलेला शब्द आहे, तो तसाच्या तसा त्याला आपल्या जिभेचा कोणताही कटू स्पर्श न होता, कमीत कमी ज्या वेळेला वक्ता बोलत असतो त्यावेळेला त्याची अंतःकरण वृत्ती उचंबळून सात्विक झालेली असली पाहिजे. ऐकणारे सगळे जे आहेत ते माझ्यावर उपकार करतायत, त्यांच्यामुळं माझ्या तोंडामध्ये श्रीकृष्णाचं नाव येतंय अशी नतमस्तकता मनामध्ये धारण करून ते शब्द जसेच्या तसे परमेश्वराचे अमृताच्या कुंभामध्ये बुडलेले शब्द श्रोत्यांच्या कानापर्यंत नेऊन सोडावेत. आणि कानापर्यंत असे शब्द सोडल्यानंतर त्यांच्या जिभेवर जी चव रेंगाळेल त्या चवीतून परमेश्वराच्या अस्तित्वाचा जाणीव हुंकार त्यांच्या कानामध्ये ऐकायला येईल. एका ज्योतीने दुसरी ज्योत उजळल्याचा प्रकार आहे. म्हणून वक्त्यावर बंधन आहे. खळामुखे न करावे श्रवण. खल मी बोलावं, त्याचं कौतुक व्हावं, श्रोत्यांनी वक्ता किती उत्तम बोलतो याच्याकडे लक्ष द्यावं, कुणीतरी टाळ्या वाजवाव्यात, कुणीतरी वाहवा करावी असं ज्याच्या मनामध्ये येतं त्याच्या मनामध्ये हरी हा शब्द सुद्धा कटू झालेला आहे असं समजायला हरकत नाही. किंबहुना तो शब्द तो प्रभाव करूच शकत नाही. झाडाला पुष्कळ फळं लागल्याबरोबर जशी फांदी खाली वाकायला लागते तसं हरिनामाची फळं लागल्याबरोबर वक्त्याने खाली 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 वाकत गेलं पाहिजे. साधं उत्तर आहे, जर परमेश्वराने वक्ता म्हणून कुठेतरी
हरिनाम घेण्याची संधी दिली असेल तर याचा अर्थ कोणत्या तरी संतांच्या पायाखाली धुळीचा कण म्हणून हा वक्ता निश्चित अस्तित्वामध्ये असला पाहिजे. आणि काहीच आश्चर्य वाटायचं कारण नाही जर आपण सर्व इतक्या आवडीने श्रवण भक्तीचा अभ्यास करण्यासाठी एकत्र आलो. याचाच अर्थ कुठेतरी तुम्ही आम्ही सगळेजण ज्या मार्गाने तुकाराम महाराज हरी हरी विठ्ठल विठ्ठल करत गेले त्या मार्गावर कुठेतरी धुळून पडलेलो असणार आहे. त्यांच्या पायाचा पुण्य स्पर्श या धुळीकणाला झाला. त्याची परिणिती म्हणून परमेश्वराला या शरीराला उत्पन्न करावं लागलं आणि या मुखातून ते शब्द द्यावे लागले. म्हणून या कानांनी ज्यांनी ऐकलं, या मुखांनी ज्यांनी दिलं, या दोघांवरही परमेश्वराचे अनंत उपकार आहेत. आणि असे अनंत उपकार असणारे जे परिकार आहेत, संत आहेत, त्या संतांची वर्णन ऐकत राहावं, खूप ज्ञान मिळवावं. पण ज्ञानप्राप्तीसाठी मिळवू नये. काय काय ऐकावं याची एक भली मोठी यादी समर्थाने दिलेली आहे. श्रवण भक्ती या नवविधा भक्ती अध्यायामध्ये, दासबोधामध्ये समर्थांनी आपल्या ज्ञानाचं पदलालित्य दाखवत काय काय श्रवण करावं. समर्थ म्हणतात, हरिकथा पुराण श्रवण, कुर्मादी 18 पुराणे, गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्रे यावरील शंकर आनंदगिरी यांची भाष्य, पंचदशी, विवेक सिंधू, विचारसागर, नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांची महिमे, नाना दानांची महिमे ऐकत जावे. कार्तिक स्नान व्रत, काशी तीर्थ महात्म्य, गोदान महात्म्य याच्याबद्दल माहिती करून घ्यावी, ऐकत जावं. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे, नाना पुरश्चरणे ऐकत जावे. समर्थांचे शब्द आहेत. पंढरी महात्म, गायत्री मंत्र, पंचाग्नी साधन, गायत्री पुरश्चरण नेमकं काय? समर्थांनी स्वतः पुरश्चरण केलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं म्हणजे काय हे जाणून घ्यावं. याला श्रवण म्हणतात. नाना तऱ्हेचे योगी, दुग्धाहारी, निराहारी, एकमुष्टीव्रत. टेंबे स्वामी एकमुष्टीव्रतवाले होते. एका मुठीमध्ये बसलेलं इतकंच अन्न खायचं. तृणाहारी, नाम जपी, तामस योगी, निग्रही, हटयोगी, शाक्त योगी, अघोरी माहिती करून घ्यावी. नाना मुद्रा, आसने, लक्षस्थाने, पिंडज्ञाने, तत्वज्ञाने. खेचरी मुद्रा म्हणजे काय? प्राणमुद्रा म्हणजे काय? भ्रूमध्य म्हणजे काय? आणि हे करून घ्यावं याचं उदाहरण म्हणजे परिव्राजक व्रतामध्ये विवेकानंद महाराजांना ज्ञानोत्तर प्रवासामध्ये सुद्धा ज्ञानाची कास सोडलेली नव्हती. प्राणमुद्रेमध्ये जेव्हा अंगठ्याचा करंगळीशी संबंध येतो तेव्हा नेमका काय प्रकारचा बदल घडतो आणि त्याची नेमकी पद्धत कोणती हे जाणण्यासाठी त्यांच्या परिव्राजक व्रतामध्ये स्वामी विवेकानंद महाराजांनी केरळामध्ये चटांबी स्वामीगल नावाच्या महाराजांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून ही माहिती करून घेतली. याला म्हणतात श्रवण भक्ती. म्हणून पिंडज्ञाने, सिद्ध सिद्धांत पद्धती काय आहे, उत्तर मीमांसा काय आहे, न्याय काय आहे, वैशेषिक काय आहे, आपल्याला जितकं जमेल तितकं, पांडित्य करण्यासाठी नव्हे, ज्या वाचनानी, ज्या श्रवणानी भगवंताची भक्ती दृढ होत नाही आणि अहंकार वाढीला लागतो असं काहीही करू नये. मग ते भले उपनिषद वाचन असो. समर्थ सांगतात, पिंड रचना, सृष्टी रचना, चंद्र सूर्य तारा मंडळे, 21 स्वर्ग, 7 पाताळे, संगीत विचार, राग ताल ज्ञान, नृत्य वाद्य ज्ञान, मुहूर्त ज्ञान याची सगळ्यांची श्रवण करावं. संगीत, बुल्लेशाह नावाचा मोठा सुफी संत होऊन गेला. त्याने सांगितलं, परमेश्वरा
माझं शरीर जरी तू काढून घेतलंस तरी चालेल, पण माझा एकतारा काढून घेऊ नको, कारण एकताऱ्यामधून वाजणाऱ्या त्या ध्वनीमधून, संगीतामधून मी तुला आळवतो. सगळ्या संतांनी हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत, एकतारा घेतलेला आहे. अजूनही आपल्या कीर्तन भजनामध्ये एकतारा असतो. म्हणून संगीत आणि अभिजात संगीत, भ्रष्ट संगीत नव्हे. आता जे काही चालू आहे बाहेर ते कलियुगातलं भ्रष्ट संगीत नव्हे. ज्या ज्या संगीतानी, ज्या ज्या हालचालीनी परमेश्वराच्या भक्तीचा उदय होत नाही, ते अजिबात करायचं नाही, असं भक्तिशास्त्र सांगतं. म्हणून संगीत, अभिजात संगीत, ज्या संगीतामध्ये भले भीमसेन जोशी असतील, किशोर यमनकर असतील, पंडित जसराजांचा मधमाद सारंग असेल, दुपारची वेळ असेल आणि कृष्णाचं भजन त्यांच्या तोंडून येत असेल, तर गाणारे पंडित जसराज आहे ते विसरून जाऊन आपण कृष्णाशी तन्मय होऊन जातो. कुमार गंधर्वांच्या तोंडून एखादं कबीरांचं पद ऐकता ऐकता केव्हा आपण तन्मय होऊन जातो हे कळत नाही, कारण संगीतामध्ये ती जादू आहे. म्हणून संगीत विचार, 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षण 32 लक्षण, नाना कळा, मंत्र मोहरे तोटके सिद्धी, नाना वल्ली नाना औषधी, धातू रसायन बुद्धी, नाडी ज्ञान ऐकत जावे. कोण्या दोषे कोण रोग, कोण्या रोगास कोण प्रयाग, यमलोक यातना सुख दुःखादी, स्वर्ग नरक ज्ञान, पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, चार मुक्ती, महावाक्य विचारणा ऐकत जावे. अवघेची ऐकावे. आता हे महत्वाचं सगळ्यात समर्थ सांगितलं, सगळं ऐकावं, पण काय करावं? समर्थांचे शब्द फार महत्वाचे आहेत. अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. ऐकत जाणे, ऐकल्यामधलं सार ठेवणे, असार काढून टाकणे, याला श्रवण भक्ती असं नाव समर्थांनी दिलंय. सगुणांची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुणे अध्यात्म शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. म्हणून ऐकत राहावं. असंख्य गोष्टी ऐकता ऐकता, ऐकणारी प्रत्येक गोष्ट भगवंताशी निगडीत असावी. गाणं ऐकत असेल तर त्याच्यातून भक्तीचा उदय व्हावा. सूरदासांचं भजन असेल, तुलसीदासांचं भजन असेल, तुकाराम महाराजांचा अभंग असेल, ज्ञानेश्वरांची ओवी असेल, गुणगुणत राहावी, ऐकत राहावी, कारण त्याच्यातून ज्या विचारांची प्रवृत्ती जागृत होईल ती आध्यात्मिक प्रवृत्ती असेल. आणि अशा प्रकारे या नवविधा भक्तीतील श्रवणाबरोबर सर्व भक्तींना प्राधान्य देऊन भक्तीचं मूळ जे आपल्याला ऋग्वेदामध्ये सुद्धा सापडतं, त्या भक्तीचा खऱ्या अर्थाने उदय हा दक्षिण भारतामध्ये झालेला आहे. दक्षिण भारतामध्ये वैष्णव आणि शैव हे दोन संप्रदाय खूप प्रमाणात खूप वर्षापासून विकसित झाले. यापैकी शैव संतांना नयनार असं म्हणतात. 63 नयनार संत होऊन गेले. आणि वैष्णव संतांना अलवार असं म्हणतात. या अलवार वैष्णवांच्या मधूनच वैष्णव भक्तीची पताका पुढे 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 जाऊन या वैष्णव भक्तीतूनच आलेला हा कानडाव विठ्ठलू मग पंढरपूरला येऊन स्थिरावला. माऊली ज्ञानदेवांच्या आणि शंकराचार्यांच्याही अगोदरपासून ही भक्ती या अलवार संतांच्या मुळे 12 अलवार संत होऊन गेले. अलवार या शब्दाचा अर्थच आहे जो खूप गंभीरता जाणणारा, म्हणजे जो खूप खोली जाणतो तो, किंवा आपल्या भक्तीतून ईश्वरावर ईशित्व करणारा, म्हणजे जो ईश्वराला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवतो किंवा ईश्वर ज्याचा गुलाम असतो, अशा पातळीला पोचलेल्या भक्ताला अलवार म्हणतात. असे 12 अलवार संत होऊन गेले. आणि या संतांच्या मांदियाळीतूनच पुढे रामानुजाचार्यांसारखा विशिष्ट अद्वैत संस्थापक झाला, जो विष्णू भक्तीसाठी
ज्यांनी एक मोठा संप्रदाय उभा केला, ज्याचं नाव श्री संप्रदाय असं आहे. अखंड भारतवर्षामध्ये जो भक्तिशास्त्र पसरलेला आहे, त्यापैकी बंगाल आणि वंग प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभूंनी आणलेला गौडीय विष्णव संप्रदाय, द्राविड प्रांतामध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडा या 4 प्रांतांमध्ये पसरलेला वैष्णव संप्रदाय, जो श्री संप्रदाय नावांनी ओळखला जातो, ज्याचे अध्वर्यू रामानुजाचार्य आहेत, ज्यांना परंपरा अलवार संतांची लाभलेली आहे. आणि त्याच वैष्णव संप्रदायातून निघालेले रामानंद महाराज, ज्यांच्या शिष्यांची गणना अमूल्य रत्नांबरोबर केली जाते, त्यापैकी एक कबीर होते, रोहिदास महाराज होते, ज्या रोहिदास महाराजांची शिष्या मीराबाई होती, धन्ना महाराज होते, पिप्पा महाराज होते. असे रामानंद स्वामी भक्तीची पताका घेऊन बनारसला पोहोचले, त्या द्रविडियन वैष्णवी संप्रदायामधून पोहोचले. याच द्रविड वैष्णव संप्रदायाची एक शाखा उपशाखा बनत बनत जो कानडाऊ विठ्ठल होता, तो येऊन स्थायिक महाराष्ट्र प्रांती झाला. आणि तिथून माऊलीच्या पासून, नामदेव महाराजांच्या पासून जी परंपरा सुरू झाली, ती आज तागायत जिवंत आहे. याच वैष्णव संप्रदायामधून निघालेले वल्लभाचार्य कार्यक्षेत्रासाठी राजस्थानात जाऊन श्रीनाथजीच्या नावाने श्रीकृष्ण तिथं प्रस्थापित झाले. त्याच श्रीकृष्णाची भक्ती गुजरात प्रांताकडे आल्यानंतर नरसिंह मेहता महाराजांच्या सारखे मोठे संत तिथे निर्माण झाले. थोडक्यात म्हणजे भगवंतानी आपल्या लीलेतून, अवतारातून, आपल्या 6 अध्यायातून, परिकर नित्यसिद्ध परिकारातून संपूर्ण भारत भक्तीने भारून टाकलेला आहे. म्हणून असंख्य हिंदूंसाठी भक्तिशास्त्र फार फार जवळच आहे. असे हे 12 जे अलवार होते, यांच्याबद्दल जवळजवळ ते विस्मृतीत गेले होते. पण 7व्या शतकामध्ये, 8व्या शतकामध्ये एक अत्यंत पुण्यात्मा संत, ज्यांचं नाव नाथ मुनी असं होतं. हे नाथ मुनी एकदा कुंभकोणमला पूजा करत असताना त्यांच्या कानावर पहाटेच्या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी काही सुंदर कवनं पडली. श्रवण भक्ती चाललेली आहे. भक्तीमध्ये आपण पाहिलं, लीला कथा श्रवण आणि नित्यसिद्ध परिकार कथा श्रवण झालं पाहिजे. म्हणून नवविधा भक्तीचा अभ्यास करता करता एक एक श्रवणाचा सुद्धा आनंद आपण लुटतोय. कारण नित्यसिद्ध परिकारांचं श्रवण करणे, लीलेंचं श्रवण करणे, कथेचं श्रवण करणे, म्हणून आपण आतापर्यंत इतक्या संतांची चरित्र, भक्तिशास्त्राचा अभ्यास करता करता पाठ पुढे चाललोय. असे हे नाथ मुनी जेव्हा कुंभकोणमला आपली ब्राह्ममुहूर्तावरची पूजा संपन्न करत होते, तेव्हा कानावर फार सुंदर असे काही श्लोक आले. या श्लोकांना पशुर असं म्हणतात. पशुर म्हणजे श्लोक. तर काही सुंदर श्लोक पशुर कानावर पडले. मूळचे पुण्यात्माच होते नाथमुनी महाराज, नित्यसिद्ध होते. कानावर भगवंताचं नाव पडल्याबरोबर त्याची गोडी इतकी अवीट वाटली की त्यांनी शोध घेतला की हे कोण गातंय. म्हणून गाणाऱ्या माणसाजवळ जाऊन म्हणाले, महाराज इतकं सुंदर श्री विष्णूंचं वर्णन, नारायणाचं वर्णन मी इतकं सुंदर कधी ऐकलंच नाही, तुम्ही रचलं का? ते म्हणाले, नाही महाराज, मी नाही रचलं, हे माझ्या आजोबांनी वगैरे मला शिकवलेलं आहे, मी फक्त गातो. मग तुम्ही गाता हे किती अभंग आहेत तुम्हाला माहिती आहेत, किती पशुर तुम्हाला माहिती आहेत? ते म्हणाले, माझ्याकडे फक्त 11 अभंग आहेत. पण त्या 11व्या अभंगामधला जो शेवटचा अभंग तो जो गात होता, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की असे मी माझे वर्णन हे भक्ता 1000 पशुरांमध्ये केलेले आहे. याचा अर्थ हे श्लोक 11 नसून कमीत कमी 1000 असावेत. आणि मग नाथ मुनींनी त्या हरीच्या नामाची, विष्णूच्या नावाची आवड लागलेली असल्यामुळे शोध घ्यायला सुरुवात केली.
शोधत 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 त्यांच्या लक्षात आलं की अलवार संतांपैकी नम्म अलवार नावाचे जे संत आहेत त्यांचे हे 1000 श्लोक किंवा पशुर आहेत. पण त्यांना ते पूर्णपणे मिळू शकले नाहीत. शोध चालूच होता. शेवटी ते खूप निरुत्साही झाले आणि मग विष्णू मंदिरामध्ये बसून अत्यंत भक्तिभावाने परमेश्वराची आळवणी त्याच ऐकलेल्या पशुरांनी करत करत राहिले. मनामध्ये खंत एवढीच होती की पूर्ण सगळे अभंग मला मिळालेले नाहीत, पण तरी सुद्धा वैष्णूंची भक्ती, भगवान नारायणाची भक्ती चालू होती. तोंडातून पशुर गात होते, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ब्राह्म मुहूर्ताला चालू केलेलं परमेश्वराचं गुणगान सूर्य डोक्यावर आला तरी चालू होतं. मध्यान्ह निघून गेली, सायंकाळ आली आणि सायंकाळच्या वेळी प्रत्यक्ष नम्म अलवार समोर उभा राहिले आणि म्हणाले, वत्सा, तू खूप भाग्यवान आहेस. अरे मी एक वैष्णव संत आहे, मी एक अलवार आहे, त्याच्या श्लोकांच्या अभंगासाठी तू इथपर्यंत इतके कष्ट घेऊन आलास. मी प्रसन्न आहे. तुला 1000 नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून 4000 श्लोक लिहिलेले, ते 4000 श्लोक मी तुला देतो असं म्हणून त्या प्रत्यक्ष साक्षात्कारामध्ये नाथमुनींना 4000 ते श्लोक दिले. या 4000 श्लोकांना नालईर दिव्य प्रबंधम असं नाव आहे. द्रविड प्रांतामध्ये, तामिळनाडू, तेलुगू किंवा आंध्र प्रांतामध्ये आणि मल्याळम प्रांतामध्ये जिथे जिथे श्री संप्रदाय आहे, वैष्णव भक्ती आहे, तिथे या दिव्य प्रबंधाला वेदांचं स्थान आहे. जर कोणी दक्षिण भारतामध्ये गेलं असेल, तिरुपतीच्या मंदिरामध्ये गेलं असेल, तर या सगळ्या मंदिरांमध्ये जे श्लोक म्हटले जातात त्यापैकी बऱ्याच मंदिरामध्ये केवळ दिव्य प्रबंधम श्लोक म्हटले जातात, वेद म्हटले जात नाहीत. आणि म्हणून तर त्यांच्याकडे 2 शाखा आहेत. एकाला वेद कलाई, एकाला थेन कलाई असं म्हणतात. थेन कलाई म्हणजे जे या दिव्य प्रबंधाला मांडतात. नाल ईर म्हणजे 4000, नाल ईर म्हणजे 4000, नाल ईर दिव्य प्रबंधम. आणि या दिव्य प्रबंधाबरोबरच नाथमुनींना 108 दिव्य देसम म्हणजे देऊळ, 108 देवळांची माहिती दिली. यापैकी श्री पेरांबदूर मध्ये जे देऊळ आहे, जगातील सगळ्यात मोठं हिंदूंचं कार्यरत देऊळ जर कुठं असेल तर श्री पेरांबदूर मध्ये आहे. 4 किलोमीटर इतका परीघ असणारं हे देऊळ आजही अस्तित्वात आहे. इथे सगळ्या या अलवार संतांनी, आपल्या भगवंत गायनांनी हे वैष्णव पताका दृढ केलेली आहे या भागामध्ये. असे हे नाथमुनी यांनी या 4000 अभंगांची रचना केली, दिव्य प्रबंधांची. आज सुद्धा जेव्हा आपण तिरुपती पासून कोणत्याही द्रविड मंदिरामध्ये जातो तेव्हा तिथे आपल्याला हे पशुर किंवा श्लोक किंवा अभंग या दिव्य प्रबंधाचे ऐकायला मिळतात. परमेश्वराला उठवलं जातं या अभंगानी, झोपवलं जातं या अभंगानी, भोग दिला जातो या अभंगानी. आणि अशा या नाथमुनींना जो मुलगा होता, त्यांचा मुलगा फार लवकर वारला, म्हणून ते आपल्या सुनेला घेऊन भारत भ्रमणासाठी निघाले. 9व्या-10व्या शतकातली गोष्ट आहे. आणि त्यांची पत्नी बरोबर होती आणि त्यांची सून जी होती, त्या सुनेला दिवस गेलेले असताना सुद्धा ती यात्रेला आली. आणि 2-4 वर्षाची यात्रा असायची त्या काळी. जेव्हा वाराणसीला गंगेच्या किनारी होते तेव्हा तिला प्रसूती होण्याची शक्यता जाणवली. त्याबरोबर ते तसेच पुढे चालत राहिले आणि यमुनेच्या काठी आल्यानंतर त्यांना नातू झाला, म्हणजे त्यांच्या सुनेला बाळ झालं. या बाळाचं नाव म्हणजेच यमुनाचार्य. यमुनेच्या काठी निर्माण झाले, जन्माला आले, म्हणून यमुनाचार्य नाव ठेवलं. हे यमुनाचार्य आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. वैष्णव संप्रदायामध्ये त्यांना खूप महत्व आहे. त्याचं कारण हे यमुनाचार्य म्हणजे रामानुजाचार्यांचे गुरु.
नाथ मुनींचे नातू आणि रामानुजाचार्यांचे गुरु असे असणारे हे यमुनाचार्य यांना वैष्णव संप्रदायामध्ये खूप महत्व आहे. त्या काळामध्ये पांड्य राजा या संपूर्ण द्रविड प्रांतामध्ये त्याचं राज्य होतं. खूप श्रीमंत आणि मोठा राजा होता. त्या राज्यामध्ये हे यमुनाचार्य वेदांचा आणि या दिव्य प्रबंधांचा अभ्यास करण्यासाठी भाष्याचार्य नावाच्या गुरूंकडे राहिले होते. आणि यमुनाचार्यांची अलौकिकता त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी दिसली. यमुनाचार्य हे एकमेव वैष्णव आहेत जे 50 वर्ष राज्यकर्ते म्हणून राहिले आणि त्यांना राज्य त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी मिळालं. अवतारी पुरुष होते, पण 13 वर्षाच्या मुलाला राज्य कसं मिळालं? कोणतंही युद्ध न करता, कोणत्याही राजघराण्यामध्ये जन्म न होता त्यांना राज्य मिळालं. कथा अशी आहे, भाष्याचार्यांचे विद्यार्थी होते ते. या पांड्य राजाच्या दरबारामध्ये त्या काळी खूप वादविवाद व्हायचे. आपण शंकराचार्यांचा वादविवाद वगैरे ऐकलेला आहे. असे खूप वादविवाद पंडितांमध्ये व्हायचे. आपण पाहिलं वल्लभाचार्यांनी कसं कृष्णदेवरायाच्या तिथे वादविवादामध्ये प्रावीण्य हस्तगत केलं होतं. तसं इथे एक पंडित होता, त्याचं नावच मुळात विद्वज्जन कोलाहल असं होतं. कोलाहल हा शब्द मराठीमध्ये माहिती आहे आपल्याला, गोंधळ. विद्वज्जन कोलाहल म्हणजे ज्याच्या विद्वत्तेमुळे पंडितांमध्ये गोंधळ उडतो आणि ते धावायला लागतात घाबरून, असा पंडित. म्हणून त्यांचं पदवीच होती त्याला, विद्वज्जन कोलाहल. तो प्रत्येक पंडिताला हरवायचा आणि हरलेल्या पंडिताकडून कर वसूल करून घ्यायचा, कारण राजाने तशी त्याला मुभा दिली होती. असं असल्यामुळे यमुनाचार्यांचे गुरु जे होते भाष्याचार्य, त्यांनाही हा कर द्यायला लागत असे. आणि हा कर जवळजवळ 2-3 वर्ष त्यांनी न दिलेला असल्यामुळे या विद्वज्जन कोलाहल पंडितांनी आपले काही शिपाई हा कर गोळा करण्यासाठी यमुनाचार्यांच्या आचार्यांकडे पाठवले होते, भाष्याचार्यांकडे. भाष्याचार्य त्यावेळेला पर्यटनासाठी बाहेर गेले होते. जेव्हा हे शिपाई आले, त्यांनी यमुनाचार्यांकडे बघितलं. 12 वर्षाचा मुलगा वेदांचा अभ्यास करत बसलाय. त्याला विचारलं, अरे तुझे कुठे आहेत गुरु? ते म्हणाले, महाराज गुरु आमचे बाहेर गेलेत. त्यांना कळालं नाही का 2-3 वर्ष झाले आमचा कर दिलेला नाही, की परत एकदा त्यांना हरवायचंय? हे ऐकल्याबरोबर आपल्या कानामध्ये यमुनाचार्यांनी बोटं घातली, कारण गुरुचा अपमान कधी सत्शिष्य सहन करत नाही. आणि मग तो म्हणाले, यमुनाचार्य म्हणाले, अरे कोण तुझे गुरु? कोण पंडित विद्वज्जन कोलाहल? माझ्या गुरूंची गोष्ट करण्याच्या अगोदर आणि त्यांच्याशी वादविवाद करण्याच्या अगोदर त्यांना म्हणावं माझ्याशी वादविवाद करा. एखाद्या कोल्ह्याला मारण्यासाठी सिंहाला कशाला बोलवायला पाहिजे? असे उद्गार यमुनाचार्यांनी काढल्यानंतर ही बातमी शिपायांनी जाऊन विद्वज्जन कोलाहल पंडिताला सांगितली आणि पंडित हसायला लागले की 12 वर्षाचा मुलगा माझ्याबरोबर वाद करणार आहे? परत एकदा त्याला विचारून या, काही बरळत तर नाही ना तो? त्यावेळेला यमुनाचार्यांनी संस्कृतमध्ये एक श्लोक लिहून दिला की शुक महाराजांनी जेव्हा अशाच प्रकारचा वाद केला होता स्वतःच्या वडिलांना सोडवण्यासाठी, तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी असं विचारलं नव्हतं. जनक महाराज होते तिथे, त्यांनी असं विचारलं नव्हतं की वाद करणाऱ्याचं वय काय आहे, वाद करणाऱ्याची विद्वत्ता काय आहे हे पाहिलं जातं. तेव्हा तुम्ही घाबरला असला तर तसं सांगा, किंवा माझी वादविवादाला तयारी आहे. आणि असं म्हणून ते वादविवादासाठी गेले. पांड्य राजा, त्याची राणी, राज दरबार भरलेला. राजांनी मानाने वाद करणाऱ्या या 12 वर्षाच्या बालकाला बोलवून घेतलं यमुनाचार्यांना. यमुनाचार्य आले. सगळ्या पंडितांना आश्चर्य वाटलं, 12 वर्षाचा मुलगा इतक्या मोठ्या पंडिताशी वाद करतो. राजा स्वतःच राणीला म्हणाला की या लहान मुलाची विनाकारण त्याचा जीव जाईल, कारण आता तो हरेल आणि हरल्यानंतर विद्वज्जन कोलाहल जे म्हणतील ते आपल्याला मान्य करावं लागेल. राणी म्हणाली, हा चालत आलेला जो बटू आहे हा विष्णूचं रूप आहे.
त्यामुळे त्याला हरवता येणं शक्य नाही. उलट विद्वज्जन कोलाहल इथून काढता पाय घेईल अशी अवस्था येईल. आणि मग राजा आणि राणी या दोघांच्या मध्ये शाब्दिक युद्ध झालं. आणि मग असं ठरलं की जर माझं खरं झालं तर काय, तुझं खरं झालं तर काय. राणीने सांगितलं, जर यमुनाचार्य हरले तर मी तुमच्या दासांची दासी बनून राहीन. आणि राजा म्हणाला, जर यमुनाचार्य जिंकले तर मी माझं अर्ध राज्य त्यांना देईन. घडलेली गोष्ट आहे. पांड्या राजांच्या वंशावळीमध्ये याच्यानंतर अर्ध राज्य यमुनाचार्यांकडे गेलेलं आहे, कारण त्यांनी हा वादविवाद जिंकलेला आहे. हा वादविवाद जिंकल्यानंतर यमुनाचार्य राजा झाले, 50 वर्ष राज्य केलं. आणि राज्य केल्यानंतर पुनश्च मुनी म्हणून आले. आणि मुनी म्हणून राहत असताना त्यांनी असंख्य शिष्य तयार झाले. त्या असंख्य शिष्यामधला एक शिष्य, ज्याला स्वतःच्या हाताने अनुग्रहित करता त्यांना आलं नाही, पण अनुग्रहित करण्यासाठी निरोप पाठवला होता ये म्हणून, ते शिष्य म्हणजे रामानुजाचार्य. इथे श्रवण हा नवविधा भक्तीतला एक अंग आपण संपवतोय किंवा थांबतोय. दुसरं अंग कीर्तनाचं आहे. पुढच्या वेळी कीर्तनाला सुरुवात होईल. आणि रामानुजाचार्यांची कथा मात्र चालू राहील. एका बाजूला नित्यसिद्ध परिकर संतांची कथा, कवन, आणि दुसऱ्या बाजूला नवविधा भक्तीचा अभ्यास. असं हळूहळू मार्गक्रमण करत आपल्याला नवविधा भक्ती समजून घ्यायची आहे. जे जे काही ऐकलं ते समजून त्याचा आपल्या भक्तीमध्ये उपयोग झाला तर या श्रवणाचं फळ आपल्याला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा इथे वाणीला विराम देऊ, श्रवण भक्तीचा अभ्यास इथे थांबवू आणि कीर्तन भक्तीचा अभ्यास पुढे चालू ठेवू. रामानुजाचार्यांची कथा, त्यांच्या लीलांचं वर्णन चालूच राहील. रामानुजाचार्यांच्या नंतर आणखीन कोणीतरी येतील. वैष्णवांचे लीला श्रवण करणे ही भक्ती चालूच राहील. कीर्तनाला सुरुवात करू पुढच्या प्रवचनापासून. श्रवणाची माहिती आतापर्यंत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली असेल. भगवान श्रीकृष्ण वासुदेव, भगवान श्रीराम या सर्वांचा आपल्या मागे कृपा आशीर्वाद राहो. असेच श्रवण घडत राहो. आपल्या सर्वांच्या श्रवण सेवेसाठी ही जीभ अशीच परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने सतत बोलत राहावं अशी प्रार्थना करून इथे मी वाणीला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. एकच प्रश्न आलेला आहे, थोडंसं आपण त्याच्या पाहूया. प्रश्न असा आहे, मानस पूजा आणि नामस्मरण यात मला मानस पूजा जास्त भावते, कारण ह्यात कल्पना विस्ताराला खूप वाव आहे. नामाचेही महत्व आहेच, मग यात निवड कशी करावी? नवविधा भक्ती याचा अर्थ 9 पैकी कोणत्याही एका भक्तीने सुद्धा परमेश्वराची प्राप्ती करता येते. आणि एक भक्ती करता करता बाकी सगळ्या भक्ती त्याच्यामध्ये आपोआप समाविष्टही होतात. उदाहरण बघायचं झालं तर दास्य भक्तीचे शिरोमणी श्री भगवान श्री हनुमान महाराज दास्य भक्ती करत असताना सुद्धा मुखाने काय करत होते? राम 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 राम, म्हणजे नामस्मरण चालू होतं आणि दास्य भक्तीही चालू होती. म्हणून मानस पूजा करताना नामाची भक्ती चालू आहे असं समजायला हरकतच नाही. मानस पूजा म्हणजे मनाने मनातल्या मनात केलेली पूजा. अर्चना भक्तीमध्ये येते ती. अर्चना भक्तीतला एक भाग हा मानस पूजा आहे, मन स्पंदन रूप आहे.
म्हणून कल्पना, अहंकार, वृत्ती, या सगळ्याच विचार, हे सगळी स्पंदन आहेत. या सगळ्या स्पंदनांच्या एकाग्रतेने, आणि कशाने एकाग्रता होते? ज्यांनी तामसिक राजसिक गुण टाकलेला आहे, ज्याचा आहार शुद्ध सात्विक आहे, ज्याची वर्तणूक सात्विक आहे, जो अल्पनिद्रायुक्त आहे, जो वाचा नियंत्रण परनिंदा वर्ज आहे, अशानी केलेली मानसपूजा फार सिद्ध होते. मानसपूजेमध्ये साधकाचं देहभान हरपलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पहाटे 4 ते 5 म्हणजे ब्राह्ममुहूर्ताची वेळ ही अत्यंत उत्तम समजली जाते. इतर काळीही मानसपूजा करता येते. शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं अशी अपेक्षा आहे. मानसपूजेमध्ये आसनाचं बंधन नाही, सुखासन उत्तम आहे. मनचक्षुपर्यंत समोर सद्गुरूंचं जिवंत किंवा दर्शन चित्र, जर सद्गुरू सानिध्यामधले असले तर त्यांचं जिवंत चित्र, जर विवेकानंद महाराजांसारखे असतील तर त्यांच्या चित्रामधून आलेलं चित्र मनामध्ये जिवंत करावं. आणि मग मने भगवंतास पूजावे, कल्पनुई सर्वही अर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. भगवान श्री शंकराचार्य अद्वैत आचार्य असून सुद्धा त्यांनी शिव मानस पूजा नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. फार सुंदर स्तोत्र आहे. शिवाची कल्पना केलेली आहे. शिव कसा आहे, कुठं बसलाय, काय त्यांनी अंगावर वस्त्र लिहिलेलं आहे, काय त्याच्या समोर आहे, अत्यंत उत्कृष्ट वर्णन. कारण मानस पूजेची उत्कट अवस्था आहे शंकराचार्यांची त्या शिव मानस पूजेमध्ये. म्हणून मानस पूजाने नामस्मरण याचा मेळ घालणं फारसा अवघड नाही. एक पूजा एकाग्रतेने चालू असेल आणि बाकीची त्यामुळे होत नसेल, उदाहरणार्थ मानस पूजेमध्ये संकीर्तन होत नाही, हरकत नाही. संकीर्तनामध्ये मानस पूजा होत नाही, हरकत नाही. कारण प्रत्येक नवविधा भक्तीतल्या प्रकारामध्ये आपण भक्तीचाच परिपोष होईल आणि स्वतःच देहभान अहंकार लय होईल, इकडे लक्ष दिलं पाहिजे. हरिओम. श्रीराम. धन्यवाद डॉक्टर साहेब. हरिओम. कोणास प्रश्न असल्यास माईक अनम्यूट करून कृपया डॉक्टर साहेबांना विचारावे. बहुधा डॉक्टर साहेब आज आपल्याकडे अधिक प्रश्न नाही, त्यामुळे आपण इथेच थांबूया. जय श्रीराम. जय श्रीराम. हरिओम.